सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे। देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, पूजा अर्चा वाव सर्वजना मनापासून या करिता कीर्तन, आनंदे नर्तन गाता गीत। रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा, कळी काळ बाधा तेने नोहे। एका जनार्दनी हाची पै विश्वास, सर्व भावे दास होईन त्याचा अथवा होईल त्याचा। देवासी तो पुरे एक प्रेम भाव, पूजा अर्चा वाव सर्वजना विठ्ठला विठ्ठला। देवासी तो पुरे एक प्रेम भाव, पूजा अर्चा वाव सर्वजना। विश्वमांगल्याचं स्वप्न उराशे बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान। ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला भक्तीचा आधार ज्यांनी दिला व ज्यांच्याकडे आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार म्हणून पाहतो असे पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांचा नामपर प्रकरणातील अतिशय गोड असणारा हा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे। अतिशय सुंदर योग आहे। धर्मगुरु अमृताश्रम स्वामी महाराज तथा पूजनीय बाबा यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्या वाडीत अतिशय उत्साहात महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह। या अखंड हरिनाम सप्ताहाचे मुख्य निमंत्रक आणि आमचे ज्येष्ठ परमार्थ स्नेही आदरणीय बाबाजी भाऊ शेळके, शेळके परिवार, सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे आज ज्यांची उपस्थिती मला आशीर्वाद रूपी प्राप्त झालेली ते संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण यशवंत महाराज, माझे जीवलग परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण गंभीर महाराज, हरिभक्तीपरायण माऊली महाराज, हरिभक्तीपरायण नारायण महाराज आणि या परिसरातील वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारी सर्व वारकरी मंडळी तथा आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो। चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळं पाठीचा कणा ताट करून बसायचे म्हणजे व्यवस्थित बसायचे। दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे। इथून पुढे एक तासभर मी बोलणार, तुम्ही बोलायचं आणि मग माझं कीर्तन ऐकायचं। तसंही मी 9 वाजता जय विठ्ठल करणार आहे, त्यामुळे वेळेत हे चिंतन किंवा हा कार्यक्रम कसा संपेल याचा विचार करून अतिशय सश्रद्ध अंतःकरणाने आणि जाणीवीने हे चिंतन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। संवाद आहे, मी बोलेल आपण बोलायचं। तिसरी सूचना, इथून पुढे एक तासभर मी तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला साद घालेल, खाली बसून तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा आहे। काय द्यायचं आहे? प्रतिसाद। मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा? तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय। मान हलवायची। आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, आपल्याला बोलायचं ठरलंय, मी बोलणार, तुम्ही बोलायचं आणि मग कीर्तन ऐकायचं। आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मला आवाज आला पाहिजे, म्हणजे इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत ताट बसून उत्तर द्या। इथून पुढे मला उत्तर द्या बरं का, इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी हां बस बस जमते जमते इकडं हां जमते। कन्व्हर्सेशन थोडासा व्हॉल्यूम वाढवा तुमचा, माझा नाही बरं का, तुमचा वाढवा। हां आणि आता शेवटची सूचना देतो,
जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले असे चेहरे करून बसू नका. मला भीती वाटते बरं का त्याची. जरा प्रसन्न चेहरे ठेवा. विठ्ठल विठ्ठल. गुरुवर्य पूजनीय बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत. खरं तर बाबांच्या कीर्तनामधून आपल्याला आनंदानुभव मिळतो, पण बाबा आल्यानंतर थोडीशी नाही म्हटलं तरी दडपण येतं. काय येतं मला माहिती नाही. तुम्ही जरी मोकळेपणाने जरी तुम्ही आमच्याशी वागत असला, आम्हाला लेकरासारखं प्रेम देत असला, तरी आपण आल्यानंतर एक आपल्याविषयीची आदरयुक्त भीती अंतःकरणामध्ये येतं आणि जे बोलायचं ठरवून आलेलं असतं ते भलतंच बोलायला लागतो आम्ही. पण तरी बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत. आदरणीय गुरुवर्य यशवंत महाराज आहेत, बाबा आहेत, ह्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न आहे. शेवटची सूचना देतो. दिली मी सूचना. जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले असे चेहरे करून बसू नका. जरा प्रसन्न ठेवा ना. इकडून दडपण मी करायचं काय महाराज. जरा तुम्ही प्रसन्न ठेवा चेहरा. आणि तसंही गेली 2 वर्षाचा काळ, आपणही जरा ग्रामीण भागामध्ये राहतोय बाबाजी भाऊ म्हणून ठीक आहे, पण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण किती अडचणींना सामोरं गेलेलो आहोत. ह्या 22 मार्चला 2 वर्ष होतील. संपूर्ण जगावर कोविड सारखी महामारी आली आणि अपेक्षितही नव्हता अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडल्या. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य आहे की आपण कितीही सत्ता संपत्ती सामर्थ्याचे नगारे वाजवले, आपण कितीही सत्ता संपत्ती आणि सामर्थ्याचे नगारे वाजवले, तरीही आपण काळाच्या हातातले एक नगण्य खेळणं आहोत हे विसरून चालणार नाही. आणि याची जाणीव गेली 2 वर्षामध्ये आपल्याला झालेली आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण गेली 2 वर्षामध्ये आपण सर्व जगण्यासाठी प्रयत्न करतोय का मरण्यासाठी करतोय? जगण्यासाठी. गेले का काय घरी तुम्ही? उत्तर द्या. उत्तर. मी गेले का काय म्हणले की आय म्हणायचं आणि बोलायचं. जगण्यासाठी प्रयत्न करतोय आपण. मग मला सांगा, जर आपण जगण्यासाठी म्हणजे किती प्रयत्न, आता 2 डोस झालेत, परत आता बूस्टर डोस घ्यायचा आहे, मग आता आपण जगण्यासाठी प्रयत्न करतोय, तर याचा अर्थ मी समजून जायचं का की इथून पुढे आपल्याला केव्हा मरणच येणार नाहीये? येणार आहे मरण. जगद्गुरु तुकोबारांच्या शब्दचिंतन, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, आपल्या हातात काय महाराज. म्हणून जो क्षण आपल्या हातात आहे तो क्षण आनंदी कसा जाईल याचा विचार करायचा. नाहीतर एकतर आपण भूतकाळामध्ये रमतो, अरे असं व्हायला नव्हतं पाहिजे, असं झालं तसं झालं, एकतर भूतकाळामध्ये रमतो, नाहीतर भविष्याचा विचार करतो आणि हातातलं वर्तमान चाललंय हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. आम्ही कीर्तनकर मंडळी गेली का काय घरी? हा बोला, व्हॉल्यूम वाढवा बघता. आम्ही कीर्तन, इकडून नका, मला माईक मधून आवाज नका, तुम्ही मला खालच्यांशी बोलायचं. हा, आम्ही कीर्तनकर मंडळी विनोदाने एक दृष्टांत सांगत असतो. रस्त्याने चाललेला एक माणूस कानावर मंदिरातल्या काही कार्यक्रमाचा आवाज गेला, मंदिरात जाऊन बसला. मंदिरात जाऊन बसल्यानंतर महाराजांकडे पाहिलं आणि महाराजांकडे पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आजूबाजूच्या लोकांना काही समजत नव्हतं. अरे गेली 7 दिवस आपण महाराजांचं दररोज प्रवचन ऐकतोय, पण महाराजांचे विचार ऐकून आपल्या डोळ्यात पाणी आलं नाही. हा व्यक्ती पहिल्यांदाच आलाय आणि पहिल्यांदा आल्यानंतर 5 मिनिटातच महाराजांचे विचार ऐकून याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रवचन संपलं. लोकांनी महाराजांचं दर्शन घेण्याच्या ऐवजी जो रडत होता त्याचं दर्शन घ्यायला सुरुवात केली. तो म्हटलं, का दर्शन घेताय? म्हटले, किती तुमची श्रेष्ठ श्रवण भक्ती आहे. आम्ही 7 दिवस महाराजांची प्रवचन ऐकतोय, पण आमच्या डोळ्यात कधी पाणी आलं नाही. तुम्ही पहिल्यांदाच आला आणि 5 मिनिट महाराजांचे विचार ऐकले आणि अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काय तुमची श्रेष्ठ श्रवण भक्ती, म्हणून आम्ही तुमचं दर्शन घेतोय. त्याच्या डोक्याला आल्या मुंग्या.
तो म्हटला श्रवण भक्ती बिक्ती आपल्याला काही कळत नाही. म्हटलं रस्त्याने चाललो होतो, ऊन लागत होतं, मंदिरात येऊन बसलो, महाराज काहीतरी बोलत होते, महाराजांकडे पाहिलं. महाराजांकडे पाहिल्यानंतर महाराजांच्या हनवटीवरच्या दाढीकडे बघून मला माझ्या मेलेल्या बोकडाची आठवण झाली म्हटले, म्हणून मी रडतो. विनोदाचा भाग सोडून दिला तर आपण भूतकाळामध्ये रमतो, नाहीतर भविष्याचा विचार करतो. देखोनी पौराणिकाची दाढी रडेस पुंदे ना कोडी ही अवस्था आहे आपली. एकतर भूतकाळामध्ये रमतो, आपल्या हातात जो क्षण आहे तो क्षण साधू संतांच्या सहवासात राहून भगवंताचं नाम घेत सत्कर्मामध्ये कसा जाईल याचा विचार करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. शांतीब्रह्म एक सेवेसाठी घेतलेलं आहे. वारकरी संप्रदायाला भक्तीचा आधार देणारे संत म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सदशिष्या संत बहिणाबाईंचा एक प्रसिद्ध अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. वारकरी संप्रदायाला भक्तीचा आधार देण्याचं काम शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं. मला एकनाथ महाराजांचा अधिकार सांगायचा आहे. एकनाथ महाराजांचा अधिकार सांगत असताना नाथ महाराजांच्या जीवन चरित्रातील एक 2-3 गोष्टी मला आपल्याला सांगायच्या. महाराज हे गरजेचं आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये राहूनही साधू संतांचं जीवन चरित्र आम्हाला ठाऊक नाही, ह्याच्यापेक्षा दुर्दैव ते काय असावं. गेली 4-5 वर्षापूर्वीची एक घटना आहे बाबा. पुणे परिसरामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन होतं. आयोजकांनी मला सांगितलं, महाराज आपल्याला सप्ताह करायचं आहे आणि हे कीर्तनकार आपल्याला सप्ताहामध्ये हवे आहेत, तुम्ही तारखा घ्या. मी तारखा घेतल्या, त्यांना सांगितलं आपल्याला अपेक्षित असलेले सर्व कीर्तनकार मिळालेले आहेत, पत्रिका छापा. तर आयोजकांनी मला सांगितलं, म्हणले महाराज जो प्रिंटिंग प्रेसवाला आहे, जो पत्रिका छापणार आहे ना, तर त्याला मी तुमचा नंबर दिलेला आहे, तो तुम्हाला फोन करेल, तुम्ही त्याला नावं सांगा म्हणजे पत्रिकेमध्ये बिनचूक नावं लिहिली जातील. म्हटलं काही हरकत नाही. त्यांनी मला फोन केला, मी त्याला नावं सांगितली, त्याने ती लिहून घेतली आणि एक 10 मिनिटानंतर परत मला त्याचा फोन आला. तो मला तिकडून म्हणतोय, महाराज मी कधी सप्ताहाची पत्रिका छापलेली नाहीये, पहिलीच सप्ताहाची पत्रिका छापतोय. सप्ताहाच्या पत्रिकेवर छापण्यासाठी माझ्याकडे ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा फोटो नाहीये, तेवढे ते 2 फोटो तुम्ही मला मेल करता का. मी म्हटलं काय हरकत नाही. त्यांनी मला मेल ID दिला, मी त्याला ते 2 फोटो मेल केले, ते फोटो डिलिव्हर्ड झाले आणि झाल्यानंतर परत 10 मिनिटांनी बाबा त्याचा मला फोन आला आणि 3ऱ्या फोनमध्ये तो पत्रिका छापणारा व्यक्ती तिकडून मला म्हणतोय, महाराज आत्ता तुम्ही जे 2 फोटो मला पाठवले ना, त्याच्यातला ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो कोणता आहे आणि तुकाराम महाराजांचा फोटो कोणता आहे, येतंय का लक्षात तुमच्या. आम्हाला ज्ञानोबा तुकोबा कळू नाही, त्याच्यापेक्षा दुर्दैव ते काय असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्यांचा अभंग घेतला त्यांचा अधिकार आणि महाराजांच्या सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णवी, त्यांनी जी नियमावली सांगितली त्यानुसार करायचं. नाथ महाराजांचा अधिकार सांगत असताना अर्थात बाबांच्या समोर मी हे चरित्र काय सांगावं, तरीही धाडच करतोय बाबा, चुकलं तर नक्कीच आतमध्ये सांगा, खांदरून सांगा. नाथ महाराजांचं जीवन चरित्र पाहत असताना किंवा नाथ महाराजांचा अधिकार पाहत असताना माता भगिनींनो, मी आळंदीवरून आलोय तर मला आळंदीशी संबंधित असणारी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. नाथ महाराजांचा एके दिवशी घसा सुजून दुखायला लागला. अनेक औषध उपचार केले, फरक पडत नव्हता. कोणी काढा देतंय, कोणी लेप लावा म्हणतंय, कोणी हळदीचं दूध प्या म्हणतंय, कोणी वाफ घ्या म्हणतंय. हे केलं का आपण? गेले का काय घरी? हे केलं. हा बस हा हे केलं ना आपण कोविडच्या काळामध्ये. वाफ घेतली, हळदीचं दूध प्यायलो, नाही का, सगळं केलं आपण. अनेकविध औषध उपचार केले. नाथ महाराजांना बरं वाटत नव्हतं. 3 दिवसानंतर नाथ महाराज अंथरुणावर पोहडलेले असताना नाथ महाराजांना झोप लागली. नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबा आले. त्या स्वप्नातून नाथ महाराज जागे झाले, आपल्याबरोबर काही लोकांना घेतलं, आळंदीला आले. आळंदीला इंद्रायणीच्या पवित्र तीरावर वसलेले गाव, ज्याचं वर्णन करताना तुमच्या सर्वांच्या पाठातलं एक अभंग आहे, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. पाठ असेल ना तर बोलत जायचा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो हा सुख सोहळा काय वाणू, विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षा व स्वर्गाहुनी देव करिताती, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्प.
ज्ञानोबारांची संजीवन समाधी शोधून काढली. नंदी होता तो बाजूला सरकवला आणि विवराच्या द्वारे समाधी स्थानापर्यंत गेले. आतमध्ये जाऊन पाहतायत तर काय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराया समाधीस्थ अवस्थेमध्ये बसलेले. गेले, दर्शन घेतलं, ज्ञानोबारायांनी डोळे उघडले. ज्ञानोबारायांची आणि नाथ महाराजांची दृष्टी एक झाली. ज्याची दृष्टी होता पूर्ण करी आपणासी पूर्ण, हा पूर्णत्वाचा अनुभव नाथ महाराजांना झाला. आणि नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांकडे जेव्हा पाहिलं तेव्हा ज्ञानोबारायांच्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली होती. नाथ महाराजांनी आजान वृक्षाची मुळी दूर केली. ज्या क्षणाला नाथ महाराजांनी आजान वृक्षाची मुळी ज्ञानोबारायांच्या गळ्याला जी लागली होती ती दूर केली, त्याच क्षणाला एकनाथ महाराजांच्या घशाची सूज ओसरली. 3 दिवस ज्ञानोबारायांच्या चरण सानिध्यामध्ये एकनाथ महाराज राहिले. ज्ञानोबारायांचा आशीर्वाद घेतला आणि विवराच्या द्वारे बाहेर आले. नंदी होता तसा सरकवला आणि एका ठिकाणी बसले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बरोबर आलेल्या लोकांनी विचारलं, नाथ महाराज नक्की झालंय काय? म्हणजे आजही तुम्ही महाद्वारातून डाव्या बाजूला वळलात की जिकडे तो एकनाथ पार आहे तिकडे नाथ महाराज बसले. बरोबर आलेल्या लोकांनी विचारलं, नाथ महाराज नक्की झालं काय? आम्ही रात्री आपल्या बरोबर निघालो, आपण आळंदीला आलो, इकडे आपण नंदी बाजूला सरकवला, तुम्ही विवराच्या द्वारे आतमध्ये गेलात, 3 दिवसानंतर आलात आणि इथे बसून रडताय, नक्की झालं काय? तेव्हा नाथ महाराजांनी एका अभंगामधून सांगितलं, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली. येऊनी आळंदी काढवेगी ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी. तव नंदी माझारी देखेले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले. श्री गुरु भेटले ज्ञानदेव. विठ्ठल विठ्ठल. गोष्ट संपली. मला फक्त एवढंच सांगायचंय की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांनी संजीवन समाधीनंतर प्रत्यक्ष दर्शन जर कोणाला दिलं असेल तर ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना दिलेलं आहे. हा एकनाथ महाराजांचा अधिकार आहे. एकनाथ महाराजांचा अधिकार सांगत असताना नाथ महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. आज खूप प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामधून नाथ महाराजांचे चमत्कार आपल्या समोर उभे राहतात. नाथ महाराजांचा अधिकार सांगताना अजून एक मी प्रसंग सांगेल. फार सुंदर प्रसंग आहे की म्हणे पैठणमध्ये कोणी एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीकडे परीस होता. माता भगिनींना ऐकताय कीर्तन? गेले का काय घरी? हा बोला बोला, ताई बोलल्या बरोबर. हा बोला. हा पैठणमध्ये एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीकडं परीस होता. परीस, माता भगिनींनो, परीस काय करतो? सोन्याला लोखंड करतो. बरोबर? चाललो मी घरी, बोलणंच झालं. तुम्ही बोला की पटकन. हा, लोखंडाला, हा हे लेकरूप, तुम्ही बोला तुम्ही. हा, लोखंडाला काय करतं परीस? सोनं करतं, सोनं. बाबा एक दोहा सांगायचे, सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज. संत आणि परीस यांची कोणीतरी यशवंत महाराज तुलना केली. संत आणि परीस हे सारखे आहेत किंवा काय, त्याच्यात तो एक दोहा बाबा सांगायचे. संत और परीस में बड़ो अंतर जान, वह लोहा कंचन करे. संत और परीस में बड़ो अंतर जान, वह लोहा कंचन करे. यह करे आपू समान. परीस काय करतो? लोखंडाला सोनं करतो. पण परीस लोखंडाला परीस बनवतो का? नाही बनवत. पण संत आपणासारखे करीत येतात का? आपल्या सारखं करतात. सांगतो मी तुम्हाला. पैठणमध्ये तो व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीकडे परीस होता आणि त्याला तीर्थयात्रेला जायचं होतं. मग आता पूर्वीची ती तीर्थयात्रा, एकदा तीर्थयात्रेसाठी म्हणून घर सोडलं की परत घरी आला तर आपला, आता गेला तर गेला. एकतर ती पायी तीर्थयात्रा, नाहीतर गंभीर महाराज घोड्यावर तीर्थयात्रा, नाहीतर मग बैलगाडीतून तीर्थयात्रा. मग किती वर्ष लागतायत माहिती नसायचं. मग आता आपण प्रवासामध्ये असणार आणि प्रवासामध्ये आपण हा जर आपला परीस घेऊन गेलो तर यदा कदाचित तो हरवेल आणि हरवला तर मग आपलं नुकसान होईल. मग आपण पैठणमध्येच हा परीस ठेवला पाहिजे. कुठे ठेवायचा? मग बाबा पैठणमध्ये विश्वास ठेवण्यासारखी एकच व्यक्ती एकनाथ महाराजांकडे गेले. एकनाथ महाराजांना म्हणले, महाराज मी तीर्थयात्रेला चाललेलो आहे आणि आपल्याला माहित आहे की माझ्याकडे परीस आहे. मी
प्रवासामध्ये माझा हा परीस जर घेऊन गेलो आणि तो जर हरवला तर माझं नुकसान होईल, म्हणून मी हा परीस गावातच ठेवून जाणार आहे. आणि गावात विश्वास ठेवण्यासारखी एकच व्यक्ती म्हणजे ती तुम्ही आहात. माझा हा परीस मी तुमच्याकडे ठेवतो. त्याने नाथ महाराजांचा हात धरला आणि नाथ महाराजांच्या हातामध्ये तो परीस ठेवला. नाथ महाराज म्हटले नका, माझ्याकडे ठेवू नका. त्याने आग्रहपूर्वक तो परीस नाथ महाराजांच्या हातामध्ये ठेवला आणि परत पुढे असं बोलला की नाथ महाराज, मला यायला किती वर्ष लागतील मला माहिती नाही, 1.5-2 वर्षामध्ये मी येण्याचा प्रयत्न करतोय, पण जर मला उशीर झाला तर तोपर्यंत हा परीस तुमच्याकडे, मी येई तोपर्यंत ह्या परीसाचा तुम्ही उपयोग करून घेतला तरी चालेल. आलं का लक्षात तुम्हाला? गेले का काय घरी? बोला पटकन, ताट बसा. आलं का लक्षात? आलं का लक्षात? काय सांगितलं? उपयोग करून घेतला तरी चालेल. म्हणजे काय, तुमच्या घरामध्ये जेवढं लोखंड आहे त्याचं काय करून घ्या? सोनं. हा, बोलत जावं असं. त्याचं काय करून घ्या? सोनं करून घ्या. आता इथं बसलेल्यांपैकी कोणाच्या तरी मनामध्ये आलं असेल त्यावेळेस आपण पाहिजे होत नाही तर आत्ता परीस पाहिजे होता. नाही तुमच्या कोणाच्या आला तर निदान माझ्या गंभीर महाराजांच्या मनात तर आलंच बरं काय. परीस, अरे लोखंडाला सोनं करणारा परीस. नाथ महाराजांनी स्मित हास्य केलं. तो परीस नाथ महाराजांकडे जो होता तो परीस नाथ महाराजांनी आपल्या घरातील देवाऱ्याखाली ठेवला आणि नाथ महाराज विसरूनही गेले. 1.5-2 वर्षानंतर तो व्यक्ती आल्यानंतर नाथ महाराजांकडे गेला. नाथ महाराजांना बोलला, नाथ महाराज, माझ्याकडे परीस होता, मी तीर्थयात्रेला जाताना तुमच्याकडे ठेवून गेलो होतो, मी आलोय, आता माझा परीस मला द्या. नाथ महाराजांना तेव्हा आठवलं. नाथ महाराजांनी लक्षात आलं नाथ महाराजांच्याकडे, बाबा ती आपण ह्या व्यक्तीने दिलेली वस्तू आपण देवाऱ्याखाली ठेवली. उद्धवाला आवाज दिला. उद्धव पळत पळत आला. जी महाराज, अरे आपल्या देवाऱ्याखाली मी एक वस्तू ठेवली आहे, 2 वर्षापूर्वी ठेवलेली आहे, तेवढी ती वस्तू घेऊन ये आणि ह्या व्यक्तीला देऊन टाक. तेव्हा त्या उद्धवाच्या लक्षात आलं आणि उद्धव बोलला, महाराज देवाऱ्याखाली जी वस्तू होती, ज्याचा परीस होता तो तिथंच होता बरं का. उद्धव सांगतोय नाथ महाराजांना, महाराज देवाऱ्याखाली जी वस्तू होती ती काय होती मला माहिती नव्हती, पण भगवंताच्या निर्माल्याबरोबर, भगवंताच्या फुलांबरोबर ती वस्तू मी गोदावरी नदीमध्ये टाकून दिली. ऐकताय का तुम्ही कीर्तन? कुठं टाकून दिली? गोदावरी नदीत टाकून दिली. ज्याचा परीस होता त्याला हे ऐकल्यानंतर गुदगुल्या झाल्या असतील का महाराज? हा, त्याची तळपायाच्या मस्तकाला गेली. तो नाथ महाराजांना बोलू लागला नाही त्या शब्दांमध्ये. नाथ महाराज म्हणले, बोलू नका, तुम्हाला तुमचा परीस पाहिजे ना, चला माझ्यासोबत. नाथ महाराज त्याला घेऊन गोदावरी नदीजवळ गेले. कमरे इतक्या पाण्यात उतरले, ओंजळभर दगड काढले, हातामध्ये दगड घेतले आणि त्या व्यक्तीला सांगितलं, ह्या दगडांमधला तुझा जो परीस आहे तो तू घे. त्या व्यक्तीने आपल्या जवळचा एक लोखंडाचा तुकडा काढला. नाथ महाराजांच्या हातातला पहिला दगड उचलला. पहिला दगड पहिल्या लोखंडाच्या तुकड्याला लावला. आश्चर्य, पहिला लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. त्यांनी दुसरा लोखंडाचा तुकडा घेतला. नाथ महाराजांच्या हातातून दुसरा दगड घेतला. दुसरा दगड दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला. दुसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. त्यांनी आपल्या जवळचा तिसरा लोखंडाचा तुकडा घेतला. नाथ महाराजांच्या हातातून तिसरा दगड घेतला. तिसरा दगड तिसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला. तिसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. माझी गोष्ट संपली. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, अरे परीस काय करतो? परीस काय करतो? लोखंडाला सोनं करतो. बोला बोला, परीस काय करतो? लोखंडाला सोनं करतो. पण एकनाथ महाराजांसारखे संत दगडाला हात लावला तर त्या दगडाला परीस करतात. हा नाथ महाराजांचा अधिकार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराज. आणि अशा नाथ महाराजांचा अभंग हा मी सेवेसाठी घेतलेला अनुभव आहे. भगवंत नाथ महाराजांच्या घरी पडेल ते काम करत होता. तो 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी काम करत होता. जेव्हा तो श्रीखंड म्हणून एकनाथ महाराजांच्या घरी काम करत होता तेव्हा द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने अनुष्ठान केलं की देवाने आपल्याला दर्शन द्यावं. भगवंत त्याच्या स्वप्नात गेला आणि त्याला सांगितलं, अरे तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर पैठणमध्ये एकनाथ नामक सत्पुरुष राहतो, त्याच्या घरी मी त्याच्या दासाचं काम करतोय आणि तिथे माझं नाव श्रीखंड आहे. तो आला पैठणमध्ये, नाथ महाराजांच्या वाड्यात उभा राहिला, नाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि नाथ महाराजांना बोलू लागला, नाथ महाराज मला देवाला भेटायचंय, सांगा ना देव कुठे आहे? नाथ महाराज मला देवाला भेटायचंय, सांगा ना देव कुठे आहे? नाथ महाराज बोलले, अरे बाबा अंतर्मुख हो, देव आपल्या अंतःकरणात आहे. तो ब्राह्मण बोलला, नाथ महाराज हे सांगू नका मला देवाने स्वप्नात येऊन सांगितलंय मी एकनाथाच्या घरी श्रीखंड म्हणून त्याच्या दासाचं काम करतोय. आणि मग नाथ महाराज बोलले, काय माझ्या घरी जो श्रीखंड म्हणून राहतोय तो प्रत्यक्ष देव आहे? आता प्रश्न असा पडतो की नाथ महाराजांसारख्या सत्पुरुषाला आपल्या घरी गेली 12 वर्ष देव काम करतोय हे लक्षात कसं आलं नाही?
तर ते लरा पांगरकरांच्या पुस्तकात मी वाचलं बाबा, तो 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 तेवढा तो मुद्दा मला खूप आवडला. त्यांनी असं सांगितलं की नाथ महाराजांना आपल्या घरी देव काम करतोय हे कळलं नाही. त्याचं कारण सांगताना त्यांनी असं एक वाक्य लिहिलेलं आहे, माय प्रकृती बाप पुरुष, माक्षर बाप अक्षर, ह्या दोहोंनाही घेऊन जो क्षराक्षरातीत उरतो तो परमात्मा म्हणजे एकनाथ. आणि जेव्हा देवाला, आता तुम्ही ते क्लिअर करा म्हणजे की ते वाक्य बरोबर आहे का काय चुकीचं, तुम्ही ते क्लिअर करू शकता. पांगरकरांनी असं लिहिलंय की देवाला आपला देवपणा टाकून जेव्हा भक्ताच्या घरी काम करायचं असतं, गेले का काय घरी तुम्ही, तुम्ही म्हणाल तुम्ही बाबांकडे बघून बोलता मग आम्हाला, देवाला जेव्हा आपला देवपणा टाकून भक्ताच्या घरी काम करायचं असतं तेव्हा देव स्वतःमध्ये आणि भक्तामध्ये मायेला आणत असतो, असं त्यांनी लिहिलेलं आहे. मग ती माया दूर झाली आणि नाथ महाराजांना कळलं की आपल्या घरी गेली 12 वर्ष जो राहतोय, पडेल ते काम करतोय, आपण देवपूजेला बसल्यानंतर आपल्याला गंध उगाळून देतोय, कावडेने पाणी वाहतोय, तो प्रत्यक्ष श्रीखंड म्हणजे भगवंत आहे. आणि मग गिरिजाबाईंना आवाज दिला, गिरिजे श्रीखंड कुठं गेला का गिरिजे. गिरिजाबाईंनी सांगितलं आत्ताच कावड घेऊन गोदावरीवर पाणी आणण्यासाठी गेलेला आहे. अरे शोधा त्याला, तो कर्तुम अन्यथा कर्तुमाचं जे सामर्थ्य आहे, अरे जगाची उत्पत्ती स्थितीला ज्याच्यामध्ये सामावलेला आहे. आपण बोलतो चालतो, अरे सर्व कार्यभार आपला ज्याच्यामुळे होतोय तो भगवंत आहे आणि आपल्या घरी पडेल ते काम करतोय. पण आता पावे तो भगवान परमात्मा अंतर्धान पावले होते असं म्हणतात बाबा. आपण षष्टीच्या निमित्ताने पैठणला असता, भगवंत हा नाथ महाराजांच्या घरी काम करत होता म्हणायचं का काम करत आहे म्हणायचं. काम करत आहे म्हणावं लागेल आपल्याला, बरोबर यशवंत महाराज. म्हणजे असं सांगितलं, मी षष्टीच्या उत्सवाला अजून गेलो नाही, जरी आम्हाला ती परंपरा असली तरी मला षष्टीच्या उत्सवाला जाता येत नाही, कारण की वडगाव घेणं म्हणून जे गाव आहे तिथे कीर्तन असतं नाथषष्टीचं. असं म्हणतात की पैठणमधली यात्रा तोपर्यंत चालू होत नाही जोपर्यंत भगवंताची कावड येऊन त्या रांजणामध्ये पडत नाही, जोपर्यंत भगवंत आणून पाणी त्या रांजणामध्ये टाकत नाही तोपर्यंत तो रांजण भरत नाही. आणि जोपर्यंत तो रांजण भरत नाही तोपर्यंत पैठणची यात्रा बाबाजी भाऊ चालू होत नाही. तर मग जोपर्यंत भगवंत आणून नारायण महाराज पाणी तिकडे ओतत नसेल आणि जोपर्यंत तो रांजण भरत नसेल तोपर्यंत जर यात्रा चालू होत नसेल, उत्सव चालू होत नसेल, तर आपण काय म्हटलं पाहिजे, काम करत होता म्हटलं पाहिजे का काम करत आहे म्हटलं पाहिजे. काम करत आहे. भगवान परमात्मा अंतर्धान पावले आणि मग नाथ महाराजांनी टाव फोडला. भगवंत एकदा दर्शन दे चतुर्भुज रूपामध्ये, आणि भगवंताने नाथ महाराजांना चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिला, अंतर्धान पावले. आणि मग ही वार्ता सर्व दूर पसरली आणि एकनाथ महाराजांच्या घरी जपी तपी ऋषी सगळे आले आणि नाथ महाराजांना बोलू लागले, नाथ महाराज देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही जपतप अनुष्ठान करतोय, पण देव साधा आमच्या स्वप्नातही आला नाही. हो नाथ महाराज, जो देव आमच्या स्वप्नातही आला नाही तो देव गेली 12 वर्ष तुमच्या घरी पडेल ते काम करतोय, अर्थात तुमच्या नोकराचं काम करतोय. ज्या देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही अट्टास करतोय, जपतप अनुष्ठान करतोय, तीर्थयात्रा करतोय, व्रतवैकल्य करतोय, उपवास करतोय, पण तो साधा आमच्या स्वप्नातही येत नाही. तो देव तुमच्या घरी पडेल ते काम करतो. नाथ महाराज, नाथ महाराज आम्हाला देवाने दर्शन द्यावं अशी आमची इच्छा आहे. नाथ महाराज, तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरी जर देव काम करत असेल तर भगवंताला कोणता भाव प्रिय आहे याची तुम्हाला जाणीव आहे. आणि नाथ महाराज आम्हालाही देवाने दर्शन द्यावं ही आमची इच्छा आहे, म्हणून भगवंताला प्रिय असणारा भाव तुम्ही आम्हाला सांगता का. त्या भावाचं चिंतन नाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. देवासी तो पुरे एक भाव